असो एका गोष्टीपासून सुरुवात करतो. लहान मुलांची गोष्ट आहे, कारण सुजाण पालकत्व हा विषय लहान मुलांचा उल्लेख आल्याशिवाय होऊ शकत नाही. पूर्वी आपण सर्वांनी एक छोटासा जोक ऐकला असेल. स्कूटरवरनं एक मम्मी पप्पा चाललेले असतात, त्यांच्यासोबत त्यांचा एक लहान मुलगा असतो. आवाज येतो सर्वांना? स्कूटरवरनं एक मम्मी पप्पा चाललेले असतात आणि एक लहान मुलगा असतो. तो पाहतो की पप्पा आपले ड्रायव्हिंग करतात, सुंदरशी त्यांची ड्रायव्हिंग सुरू आहे, आणि दरम्यान एक खड्डा येतो अचानक आणि ते पप्पा खाली पडतात. त्याची मम्मी लगेच, साहजिक आहे, आता कुठलीही मम्मी पप्पा खाली पडले त्यांना उचलायला हवी. तर दरम्यान ह्या जोकच्या अगोदरची मूळ परिस्थिती अशी आहे, मम्मी आणि पप्पा ड्रायव्हिंग करत असताना लहान मुलगा गाडीवर बसलेला असतो, पुढे त्याच्या हातामध्ये एक चॉकलेट खात असतो. तर लहान मुलांनी मस्ती करू नये, ड्रायव्हिंग नीट होईल म्हणून मम्मी आणि पप्पांनी, विशेषतः मम्मी करून त्याला एक पर्स मधनं काढून चॉकलेट दिलेलं असतं. त्याच्या हातातून एक चॉकलेट खाली पडतं आणि तो चॉकलेट उचलायला जातो. त्याची मम्मी म्हणते, थांब बेटा, चॉकलेट घेऊ नको, त्याची ते खाली पडले, ते घेऊ नको, आपण दुसरं आणूया. त्याच्या डोक्यात हेच लक्षात राहतं. दरम्यान मुद्दामून मी जेव्हा अर्धवट अगोदर सांगितलं होतं, तुम्ही ऐकलेलं असेल आणि मला हे पाहायचं होतं की तुम्ही ऐकलंय का नाही म्हणून मुद्दामून. मग त्या मुलाच्या लक्षात काय राहतं, आणि चॉकलेट खाली पडलं, चॉकलेट घ्यायला गेला तर मम्मी असं म्हणते, ए नको घेऊ बेटा, ते चिची आहे, आपण दुसरं चॉकलेट आणू. मम्मी आणि पप्पा पुढे जातात, दुसऱ्या दिवशी प्रवास करतात, पण मुलाच्या लक्षात हेच राहतं, खाली जर काही पडलं, अरे ते चिची आहे, ते घ्यायचं नसतं. दरम्यान काय होतं, रस्त्यामध्ये खड्डा येतो, माळुंग्याच्या रस्त्यावर तर बरेचसे खड्डे, पण ते माळुंग्याची गोष्ट काही सांगत नाही. ही गोष्ट माळुंग्यातली मी सांगत नाही, चाकण मधल्या ट्राफिकची तर अजिबात सांगत नाही, आणि खेड तालुक्यातली तर अजिबात नाही, पुण्यातली नाही, महाराष्ट्रातली नक्की नाही. महाराष्ट्राबाहेरचे ते मम्मी पप्पा असतात. रस्त्यावरनं ड्रायव्हिंग करत मुलगा बसलेला असतो, पप्पा ड्रायव्हिंग करत असतात, मम्मी मागे बसलेली असते. दरम्यान अचानक एक खड्डा होतो, पप्पा जोरात ब्रेक दाबतात आणि पप्पा पडतात खाली. मम्मी साहजिकच सावरायला जाते, अरे मी धरतो पप्पांना. मुलगा म्हणतो, मम्मी छे, तर पप्पा खाली बसले, नको आपण दुसरे पप्पा आलो. मित्रांनो, जोकचा भाग नव्हे, हा जोक सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. हाही भाग नाही, हा कधी ना कधी आपण ऐकलाय. लहान मुलांचे जोक लहान मुलांसारखे असतात, परंतु त्यांना सांगण्याची पद्धत वगैरे. मला या जोक मधला मुख्य गाभा मित्रांनो आपल्या सर्वांना सांगायचा आहे. मुख्य गाभा आहे, आपण जे बोलतो, आपण जे ऐकतो, मुलं ते फॉलो करत असतात. मुलांच्या मनावर, डोक्यावर त्याचा परिणाम होतच असतो. एक साधीशी गोष्ट सांगतो, एक सफरचंद जर आपण कापलं, ते काळं व्हायला सुरुवात होती का नाही होत? किंवा अतिशय उच्च पातळीचं, उच्च दर्जाचं, उच्च स्तराचं असं समजा तुमच्याकडे लोखंड आहे, पोलाद आहे, ते बऱ्याच दिवस जर असं ठेवलं ते गंजायला सुरुवात होती का नाही? तसं आपण काही बोलतो, आपण काही वागतो, आपल्या वाणीतनं शब्द जे काही प्रसूत होतात त्याचा परिणाम होत असतो. अरे मुलं शाळा सोडून तर निम्म्यापेक्षा अधिक वेळ दिवसातलं आई वडिलांच्या संपर्कात असतात, त्यामुळे आई वडील काय बोलत असतात त्याचा परिणाम मुलांवर होत असतो. हे आपण जबाबदारीने ध्यानात घेतलं पाहिजे. एक संदर्भ असा सांगतो, एक 1.5 वर्षाची मुलगी असते, तिला थोडासा ताप येत असतो. आई वडिलांना वाटतं ठीक आहे, आता मुलं बऱ्याचदा आजारी पडतच असतात. आता आपल्या सर्वांना लहान मुलं माहिती आहेत, आणि मला माहिती मिळाली 3-4 वर्षांचीच ही सर्व मुलं आहेत, ते पालक आहेत. मुलं वरच्यावर आजारी पडत असतात, पण या मुलीचा ताप 3-4 दिवस काही थांबत नाही. आई वडील विचार करतात, ठीक आहे, काय असेल, छोट्या मोठ्या नेहमीच्या डॉक्टरांच्या ज्या गोळ्या असतात, बरेचदा आपण डॉक्टर बनतो, तेच देतो आपण औषध. आणि त्या घरात तसं पाहिलं तर आजी असते, चुलते असतात, आजोबा असतात, काही चुलत भाऊ असतात, एकत्र फॅमिली 2 भावांची असते. तर दरम्यान काय होतं, त्या लहान मुलीचा 1.5 वर्षाची मुलगी असते, त्या रमाचा आपण नाव घेऊया रमा, तिचा ताप काही थांबत नाही. 5-6 दिवस होतात, एकंदरीत एकदा डॉक्टरकडे जातात, मग डॉक्टर सल्ला देतात तुम्ही मोठ्या डॉक्टरांकडे जा. तिचा ताप काही थांबलेला नसतो, मग ते विचार करतात अरे काय झालं, मग डॉक्टर निदान करतात आणि त्यांना कळतं तिच्या यकृताला, लिव्हरला सूज आलेली आहे. अरे बापरे, मग डॉक्टर त्या पद्धतीने तिला बालरोग तज्ञाकडे ऍडमिट केलं जातं. 10-12 दिवस ती छोटीशी 1.5 वर्षाची रमा आजारी असते. तिच्या यकृताच्या संदर्भात जी काही सूज आलेली आहे त्याचं निदान होतं. मग नंतर नेमकं ती बरी होती, मग डॉक्टरांना विचारणं करण्यात येतं, मी देते समय की बाबा नेमकं हे काय झालं. धन्यवाद डॉक्टर, ही बरी झालेली. डॉक्टर असं सांगतात, ती ज्यावेळेस आजारी होती तुम्ही काही औषधं दिली का? हो म्हटले दिली. तिची आई येते पुढे येते, ते म्हटले कुठली औषधं? बऱ्यापैकी मुलांची नेहमीची आपण सर्दीची, तापाची, खोकल्याची काही औषधं ही किमान असतात, पण एक मान्य करा, मोठ्या माणसांची औषधं आणि लहान माणसांची औषधं, लहान मुलांची औषधे जी असतात
ती पारदर्शक एक छोटीशी कुटी असते झाकण, त्याच्यावर एमएलच्या खुणा असतात. प्रत्येक आईचं लक्ष असतं, प्रत्येक आईचं आपल्या मुलाबद्दलचं प्रेम एक वात्सल्य असतं. परंतु त्या आईकडून काय होतं, डॉक्टरांनी सांगितलेला जो काही ढोस असतो, जी मात्रा असते, स्वतःच्या मनाने कमी ताप वाटतोय जास्त वाटतं ती तिचं डोकं वापरते. आईची भावना, आईचं वात्सल्य यामध्ये काही शंका नाहीये. परंतु दरम्यानच्या काळात काही पॅरासिटामॉल औषधांची आणि काही गोळ्यांची तिने कूट करून तिला दिलं, त्याची मात्रा जास्त होती. त्याची मात्रा जास्त झाल्यामुळं त्याचं इन्फेक्शन तिच्या यकृतापर्यंत होतं. 3-4 दिवस तिला ताप येतो, ती काही बरी होत नाहीये. मग घरामध्ये काही इतर माणसं नव्हती का? इतरांचं पण लक्ष त्याच्याकडे आई वडिलांसोडून जायला नको का? आजी आहे, आजोबा आहेत, चुलते आहेत वगैरे. आणि पाहता पाहता 4 दिवसाची गोष्ट, ती ऍडमिट होण्यापर्यंत होती. 15-20 दिवसानंतर ती घरी येते आणि निदान काय होतं की तिच्याकडून औषधाची मात्रा जास्त गेली. मित्रांनो, मला या गोष्टीतनं सांगायचं काय आहे, मी त्या आई वडिलांना दोष देत नाहीये, घरातल्या असलेल्या इतर कुटुंब सदस्यांनाही मी दोष देत नाहीये. परंतु आपल्या मुलीला ताप आलेला आहे, तिच्या संदर्भात काही औषधे, 4-1 दिवस तिला काहीतरी ताप होतोय किंवा तिला त्रास होतोय, याच्याकडे आपण तितक्या जबाबदारीनं पाहतो का? सुजाण पालकत्व म्हणजे हे आहे. मरण येत नाही म्हणून आपल्यासारखे जगत असतो, परंतु ही उमललेली पिढी आपल्याला गुणवत्ता प्रधान बनवायची आहे. आपल्या वंशाचा तो दिवा आहे, आपल्या वंशाची ती पणती आहे. त्यांच्या व्यक्तित्वाचा विकास करण्या इतपत आपण गांभीर्यानं आहेत का, हा विचार तुम्ही स्वतःला पोचला पाहिजे. आणि तो विचार जर तुमच्या मनात आला असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने पालक आहात. हे पहा, मूल जन्माला येणं ही काही मोठी गोष्ट नाही, यामध्ये फार मोठा पराक्रम नाहीये. आई वडील होणं, आई बाबा होणं या जगातल्या सर्वात आनंद यापैकी आहे. माझं आवर्जून म्हणणं आहे, हल्ली बघा डॉक्टर बालाजी तांबेमुळे गर्भधारणा पूर्व किंवा गर्भधारणा झाल्यानंतरचे काही गर्भसंस्कार असतात, काही वाईट अर्थ नाहीये, भारतीय संस्कृतीचा भाग आहे. 9 महिने 9 दिवसांनंतर त्या बाळाचा जो काही जन्म होतो त्या संदर्भात बाळ गर्भात असताना हल्ली आपण पाहतो, मी त्याला फॅड म्हणणार नाही कारण ती एक संस्कृती, हरकत नाही चांगल्या गोष्टींचं अनुकरण. पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, जे काही बाळ ते शिशु वाढत असतं आईच्या उदरामध्ये, पोटामध्ये, तर त्या संदर्भाने गर्भसंस्काराच्या अनुषंगाने आपण चांगल्या कॅसेट्स ऐकणं, चांगलं वाचन ऐकणं, चांगलं श्रवण करणं, धर्मग्रंथांचं वाचन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, त्याचं अनुकरण केलं जातं आई वडिलांकडून, चांगली गोष्ट आहे. परंतु त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर गर्भधारणा असताना त्या बाळाच्या जन्मापूर्वी त्या आईच्या मनात जे विचार आहेत त्या विचारांचं सातत्य असतं का हो, हे मान्य करा. ते नसतं. मान्य आहे, गर्भधारण पूर्वी त्या बाळाच्या विकासासाठी तुम्ही जे प्रयत्न करता, दुर्दैवाने ते बाळ आल्यानंतर त्याचं गुंजन, त्याचं रडणं, त्याच्या बाललीला कदाचित आपण त्या भावनेच्या आडी विसरून जात असो आणि सगळे म्हणजे 99% विसरतातच. परंतु मला असं म्हणायचंय, हा तोच भारत आहे, हा तोच हिंदुस्थान आहे ज्या संस्कृतीत गर्भधारणा झाल्यानंतर त्या मातेने त्या बाळासाठी काय संस्कार केले पाहिजेत इतका महान संदेश दिला जातो. तीच माता दुर्दैवाने गर्भधारणा पूर्ण झाल्यानंतर, बाळाचा जन्म झाल्यानंतर ती जितकी सिरियस, आजच्या भाषेत ती जितक्या गंभीरतेने बाळाच्या जन्मापूर्वी त्याला संस्कार शिक्षण देताना असायची, तितकी बाळाच्या जन्मानंतर का आजूबाजूला दुर्दैव आहे, हे वास्तव आहे, ती माता का विसरते? मी तुम्हाला म्हणतो, बाळाचं रडणं, बाळाच्या लीला, बाळाच्या खेळण्या, कदाचित त्याच्यामुळे ती विसरत असेल. माझं लक्ष तुमचं याकडे वेधायचं आहे. ह्याच्या गोष्टी किंवा उदाहरणं मी सांगतो. सुजाण पालकत्व ही साधी सुधी गोष्ट नाहीये. सुजाण पालकत्व ही गंभीरतेने पाहायची गोष्ट आहे. आणि माझा मुलगा माझ्या सोबत आला नाही. माझ्या मोठ्या मुलाचा जन्म हा 18 जानेवारी 2019 आहे आणि बरोबर त्याच्या 3ऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला जुळ्या मुलांची खूप इच्छा होती, पण जुळी मुलं काही मला झाली नाही, परंतु जुळ्या तारखेला नक्की झाली. माझ्या मोठ्या मुलाचा ज्यावेळेस 3रा वाढदिवस होता 2019 ते 20, 20 ते 21, 21 ते 22, 18 नोव्हेंबर 2022 ला मला 2रा मुलगा झाला आणि तोही त्याच तारखेला झाला. माझी बायको मला म्हणाली, तुम्हाला जुळ्या मुलांची इच्छा होती ते तर देऊ शकली नाही, पण जुळ्या तारखेची दिली. आता भगवंताचा योग आहे. मला हे सांगायचं आहे, गर्भधारणा असताना मी माझ्या पत्नीसाठी जे काही बालाजी तांबेंचे व अन्य विचार वगैरे मी आजच्या भाषेमध्ये फॉलो केले, अनुकरण केलं. परंतु मलाही कुणीतरी सांगितलं की तुम्हाला एक यशस्वी आणि सुजाण पालक व्हायचं असेल, जो विचार तुम्ही आत्ता करताय त्या बाळाच्या जन्मानंतर पण तितक्या गांभीर्याने करा. आणि तुम्ही केला. पुढील कधी सचिन सर जर सेशन आलं, मी माझ्या मुलाला घेऊन येईल, तो उलटी एबीसीडी पण तितक्या स्पीडने बोलतो आणि त्याची मेमरी खूप छान आहे. परंतु मला काय कोणाला ते दाखवायचंय हा भाग नाहीये. मला हे म्हणायचंय, सुजाण पालकत्वाचा चष्मा, आपण गॉगल वापरतो, घरामध्ये चष्मा वापरतो, सुजाण पालकत्वाचा
चष्मा आणि ती जबाबदारी इतकी महत्वाची आहे, तीच आपण घ्यायला विसरतो. ती आपण विसरली नाही पाहिजे, त्यासाठी हे सेशन आहे. खरं तर हे पहा, कोणाही आईला, भारतीय आईला आपलं मूल जन्माला आल्यानंतर त्याला शिकवायचं कसं, याचे काही स्पेशल क्लास ट्रेनिंग द्यायची काही गरज नसते. आता हे प्रशिक्षण केंद्रच आहे. कुठलाही व्यवसाय किंवा कुठलाही सेवा व्यवसायाच्या वेळेस आपल्याला सुरुवात करायचं प्रशिक्षण गरजेचं असतो. पण मूलतः कुठल्या आईला किंवा वडिलांना आपल्या मुलाचं संगोपन करायचं कसं हे काही सांगायची गरज नसते. आपापल्या परीने आपण ढोबळ मानाने मुलांचं योग्य ते संगोपन करतच असतो. यासाठी ह्या कादंबरीत असं म्हटलंय, आई बापांचं मन करायला आई बापच व्हावं लागतं. आपापल्या परीने आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो, परंतु जगाचं आपण निरीक्षणही करणं तितकंच महत्वाचं आहे. आपण आई वडील मुलांचे झालेलो आहोत, याचा अर्थ आपण मुलांचे मालक नाही आहोत. आवाज बंद कर, टीव्हीचा आवाज वाढव, बाळ मला हे दे, बाळ मला ते दे. अरे तुमच्या हाताखाली ते मूल नाहीये. तुम्ही वागता कसा, तुम्ही रिॲक्ट कसे होता, तुमची शब्दफेक कशी, याचं ते सगळं अनुकरण करत असतात. त्यामुळं आपण आपल्या मुलांशी वागतो कसं, बोलतो कसं आणि त्यांना संस्कारक्षम कसं करतो, हे सर्व सांगणारं शास्त्र म्हणजे सुजाण पालकत्व. तर त्या अनुषंगाने मी काही फार मोठा विचारवंत नक्कीच नाही. माझा उल्लेख विजय शेठ म्हणून केलेला आहे. बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये मी वावरतो. सचिन सर आणि मी वर्गमित्र आहोत. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तो प्रेमाचा उल्लेख असेल विजय शेठ, परंतु इथं मी विजय सर म्हणून या भूमिकेमध्ये आहे. तर सुजाण पालकत्व ही कला महत्वाची आहे. हे पहा, असं म्हणतात आई वडील होणं हे सोपं आहे, परंतु सुजाण पालक प्रत्येकाला होता येतच असं नाही. टीना डाबी नावाचे एक मोठे IAS ऑफिसर आहेत. त्या दोन बहीण, त्यांची बहीण त्यांच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान. टीना डाबी ह्या भारतात त्यावेळेस UPSC मधल्या पहिल्या टॉपर होत्या. त्यानंतर 4 वर्षांनी UPSC मध्ये त्यांची स्वतःची असलेली लहान बहीण, ती पण पहिल्या 10 मध्ये IAS झालेली होती. त्या आई वडिलांना किती मान आणि सन्मान आणि गर्व वाटत असेल की आपल्या दोन्ही मुली, आपल्या दोन्ही वंशाच्या पती IAS. या भारतामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचं, तुमच्या बौद्धिकतेचं, तुमच्या ज्ञानप्रज्ञेचं सर्वोच्च टोक म्हणजे जगातली एक अवघड परीक्षा म्हणून जी परीक्षा ओळखली जाते ती म्हणजे UPSC परीक्षा. म्हणण्याचा असा भाग की एका सर्वसामान्य कुटुंबातल्या हे डाबी कुटुंबीय जे आहे, मला मुख्य प्रवाहाकडे यायचं आहे. तिच्या आई वडिलांनी आपल्या मुलींचं केलेलं भरण पोषण आणि आपल्या मुलींचा जीवनाचा पहिला श्वास आल्यानंतर त्या वयाच्या 22व्या पर्यंत प्रत्येक जगण्याचं त्यांनी केलं होतं व्यवस्थापन. त्यांच्या जीवनाचं मांडलं होतं नियोजन, त्यांच्या जीवनाच्या जगण्याच्या शैलीचं मांडलं होतं त्यांनी प्रारूप, त्यांच्या जीवनाच्या वाटचालीचा त्यांच्याकडे होता आराखडा. तो आराखडा आपल्याकडे आहे का? ठीक आहे, आजपर्यंत नसेल, पण आजपासून तुम्ही तुमचे मुलं, हे पहा, एक अतिशय महत्वाचा प्रसंग सांगतो. आज साधारण जर आपल्या सर्वांचं वय पाहिलं तर आपण 35च्या आतले आहोत, जो काही 40च्या आतला, एक सरासरी 40च्या आतले तर आपण सगळे आहोत. 20 वर्षांनी आपलं वय साधारण 60कडे जाणार आहे. काही आकडे 5 वर्ष इकडे तिकडे, मी उदाहरण देतोय. 20 वर्षांनी आपलं मानसिक आरोग्य कसं असणार आहे, आपलं शारीरिक आरोग्य कसं असणार आहे, याचा आपण विचार केलेला आहे का हो? हे पहा, आपण मुलांच्या नावावर बँकेच्या ठेवी ठेवणारच आहोत. आजचा काळ पाहता आपण मुलांच्या नावावर बँकेच्या ठेवी ठेवणारच आहोत, पण आपण संस्कारांच्या ठेवी ठेवल्यात का किंवा ठेवण्याचा विचार करणार आहोत का, याचा विचार करणं म्हणजे सुजाण पालकत्व. अतिशय सोप्या भाषात मी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत, ती तुमच्या पुढे मी सांगण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे. मित्र पहा, कुटुंब आणि पालक, कुटुंब आणि पालक हे संस्कृती आणि परंपरेचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. कुटुंब म्हणजे संस्कृती आणि पालक म्हणजे खऱ्या अर्थाने परंपरा. भारतीय कुटुंब संस्कृतीचे हे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असलेले आहे. आपली भावी पिढी योग्य करणं आणि काळाबरोबर ती चालणं हे खऱ्या अर्थाने प्रत्येक माताचं आणि पित्याचं कर्तव्य आहे असं मला या ठिकाणी वाटतं. हे पहा, मुलांना जन्म देणं हेच केवळ आई वडिलांचं काम नाही. मुलांना तर जन्म पशु पक्षी पण देत असतात हो, पण पशु पक्षी आणि माणसामध्ये खऱ्या अर्थाने काहीतरी फरक आहे ना मित्रांनो. एक लक्षात घ्या, पशु पक्षी आपल्या मुलांना, समजा जर तो पशु असेल, तो शिकार करण्यास नीट लायक झाला आहे का, त्याला नीट धावता येतंय का, शिकारीची त्याच्याकडे कौशल्य आलेत का, ते अगोदर पाहतात आणि मगच त्याला जगाच्या बाजारामध्ये एक विस्तृतपणे त्याला बाहेर जाऊ देतात. पक्ष्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं, ती पक्षीनी माता जी असते त्या चोचीतनं त्या बाळाला घडवत असते, खाऊ पिऊ घालत असते, परंतु तो योग्य उडायला शिकलाय का, त्याला आकाशात नीट शेप घेता येते का, त्याला आपल्या सहकार्यांसोबत योग्य प्रकारे वागता येते का, हे सगळ्या गोष्टींचं ती खऱ्या अर्थाने निरीक्षण करत असते. तर पशु आणि पक्षी आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या अपत्यांच्या बाबतीत, आपल्या पाल्यांच्या बाबतीत जर एवढा वेळ विचार करत असतील तर आपण तर मनुष्य आहोत. पण मनुष्याचं हे बाळ आहे,
तर एक सुजाण पालकत्वाची दृष्टी ही ती वेगळी असते. आणि माणूस हा मित्रांनो पशुपक्ष्यांपेक्षा नक्कीच वेगळा आहे, कारण माणसाला विचार करता येतो. पक्ष्यांच्या बाबतीत ही क्षमता आहेच असं नाहीये, पक्ष्यांची विचार करण्याची क्षमता ही वेगळी असते. माणसाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्या भूतकाळाचा अभ्यास आणि भविष्याचा वेध त्याला घेत असतो. त्यामुळे आतापर्यंत आपला झालेला भूतकाळ आणि मी 20 वर्षांनी तुमचं असलेलं वय, तुमचं असलेले सामाजिक अस्तित्व आणि 20 वर्षांनी जे रांगतय, जे बोलतय, जे मूल आहे त्याचं असलेलं वय, याचा विचार तुम्ही जर आजपासून केला तर खऱ्या अर्थाने या सुजाण पालकत्व या सत्राचं हे यश आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मित्र, लहान मुलांचं खेळणं, लहान मुलांचं बागडं, लहान मुलांच्या खेळीमेळी, त्यांच्या आपण बाललीला शब्द आपण म्हणतो. एक ठिकाणी सचिन सरने एक सुंदर शब्द वाचला होता, ज्या घरात मोठी माणसं असतात, ज्या घरात मोठी माणसं असतात त्या घरातल्या भिंतींचा आधार हा भक्कम असतो. ज्या घरात मोठी माणसं असतात त्या घरातल्या भिंतींचा आधार हा भक्कम असतो. आणि ज्या घरात लहान मुलं असतात त्या घरातल्या भिंती बोलक्या असतात. तुमच्या घरातल्या भिंती ह्या बोलक्या आहेत, तर ह्या बोलक्या भिंतींचं जीवन सुंदर व्हावं, त्यांच्यातलं व्यक्तिमत्व फुलावं, ही खऱ्या अर्थाने तुमची जबाबदारी आहे. आणि ह्या जबाबदारीची जाणीव म्हणजे खऱ्या अर्थाने सुजाण पालकत्व. हे पहा, मूल झालं, बाळ झालं म्हणजे तुम्ही पालक झालेच ना. मूल झालं, बाळ झालं, तुम्ही पालक झालेच ना, माता पिता झालेच ना. मम्मी आणि पप्पा म्हणणार किंवा मा साहेब, आऊ साहेब, आबासाहेब असं ऐतिहासिक भाषेत ती पदवी तुम्हाला आपसुकच मिळते. तुम्ही पालक झालेले आहात. मुलांचं आज तुम्ही समर्थ ज्योतीमध्ये प्रवेशित केलं, आजच्या भाषेत ऍडमिशन केला, म्हणजे पालक भूमिकेतलंच आहात ना. परंतु तुम्ही सुजाण पालक आहात का, हा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे. सुजाण पालकाच्या दृष्टीतनं काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो बा. एक मुलगा असतो, तो जरा जास्त चंचल असतो, जरा खूपच बोलका असतो. त्यांना शिक्षक म्हणतात, मुलांना या अशा अशा विषयावरचा निबंध वगैरे आहे. पण हा सगळी मुलं निबंध वगैरे आणतात, पण हा जरा जास्त चंचल आणि बोलका असतो. तो म्हणतो, सर गुरुजी माझा एक प्रश्न आहे. ते म्हटले, का रे? म्हटले, मला सांगा, आपल्या आई वडिलांना जर शाळेत आता तुम्ही म्हणताय उद्या बोलून या, हा निबंध वगैरे वाचून दाखवणार आहे, आई वडील आहेत ते माझे, मम्मी आहेत, पप्पा आहेत, त्यांना पालकच का म्हणतात? ते म्हटले, का रे? नाही, त्यांना गाजर, मेथी, कोशिंबीर, आलू, पडवळ, की जी काय शेपू वगैरे भाजी, तसं काय नाही म्हणत. ते म्हणतात, इकडे बाळा, बाजूला ये, आई बापांचा असा भाजीपाला करू नको, नाही तर तुला कढीपत्ता घेऊन तुला चालून टाकतील. आणि कढीपत्ता बघ म्हणाले, तळतो सगळ्यात अगोदर कढीपत्ताच येतो तर बाजूला टाकतात. मित्रांनो, तुम्ही पालक आहात, पण विनोदाचा आणि विडंबनाचा भाग नव्हे, त्या मुलाने तुमच्या वंशजत्वाचा आणि कर्तृत्वाची वेळ जर पुढे द्यायचा असेल तर फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. हे पहा, तुमच्या हातून कुणाची हत्या घडली, तुमच्या हातून एखादं वाईट काम झालं, तुमच्या हातून कुणाबद्दल अपशब्द झाला, हा एक प्रकारचा गुन्हा आहे. तर तुम्ही एक लक्ष घ्या. पालक म्हणून तुम्ही मुलांना वाढवताय. मी मनाशी मुद्दाम विडंबनाचा शब्द आला नाही. मरण येत नाही म्हणून जगण्याला अर्थ नाहीये. आज तुमच्या जीवनात जर तुमच्या स्वतःचा अभिमान वाटावं असं जर काय करायचं असेल, येणारी 20 वर्ष झोपून तुमच्या व्यक्तिमत्वातलं सर्वस्व पणाला लावून तुम्ही ते मुलं घडवण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर त्यासारखं मोठं काम नाहीये. हे पहा, शेवटी आपण घडवतो काय, आपण देतो काय. आणि हे पहा, आजच्या काळामध्ये एक चुकीचा समज आहे, कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल त्याला पैसे लागतात. अजिबात पैसे लागत नाही. या म्हाळुंगेच्या शेजारी म्हाळुंगे गावचं शिवेकरी असलेलं एक सावरदरी नावाचं गाव आहे. त्या सावरदरी गावचा मी भूमिपुत्र आहे. आम्ही बोत्रे पाटील मंडळी मूळची खालुंबऱ्याची, परंतु सुदुंबऱ्यात काही बोत्रे आहेत, खालुंबऱ्यात आमचे बोत्रे पाटील आहेत, पलीकडे येलवाडीत आहे. 1960 नंतरच्या सालात माझे वडील थोडी कुस्तीची आवड होती, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले, तिथं नोकरी केली अल्फा लेवल कंपनीमध्ये. तिने आम्ही जागा घेतली, लहानाचा मोठा मी तिथं झालेलो आहे. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेला एक तुमच्या समोर असलेला आजचा हा व्याख्याता. मी स्वतः आर्ट्स शाखेमधनं BA केले, पुढे MSW केलं, राष्ट्रभाषा प्रवीण केलं, पुन्हा डिप्लोमा इन कम्युनिकेशन जर्नलिझम केलं, NCC CSET केलं. स्पर्धा परीक्षेतनं MPSC क्लास 1 विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मला थोडक्यात अपयश आलं. त्यानंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंडर एक स्वायत्त प्रशिक्षण संस्था आहे कपाट, काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी. त्या संस्थेमध्ये मी यंग प्रोफेशनल म्हणून नवीन डेजिग्नेशन होतं. संपूर्ण देशात मी 7वा आलो होतो. असं काही नाही, मी पालिकेच्या शाळेत शिकलोय. तुमच्या शेजारच्या मातीचा माझा असलेला इतिहास आहे.
माझ्या वडिलांचं शिक्षण जर पाहिलं तर ते अंगठे बहादूर, आईचं शिक्षण म्हटलं तर ती निरक्षर, असं काही नसतं. आपण सर्व किमान 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 8वी पेक्षा जास्त शिक्षण असलेल्या माता आणि या ठिकाणी असलेले पिता तर नक्कीच आहेत. पूर्णतः निरक्षर तर नक्की नाही आहेत ना. मला असं सांगायचं आहे, मी काय आत्मस्तुती उदाहरणाचं काही नाही. जितकी जितकी प्रतिकूलता तितकी तितकी मुलं महान असतात. आणि आपल्यातल्या माता पित्याचं जर बघा, मुलांचं आपल्या आई वडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम असतंच ना, पण ते प्रेम खऱ्या अर्थाने जगाची वाहवा मिळावं, तुमच्या मातृत्वाचा योग्य आदर व्हावा, यासाठी तुम्ही तुमचं मातृत्व आणि पितृत्व पणाला लावलं पाहिजे, हे मला या ठिकाणी महत्वाचं वाटतं. हे पहा, सुजान पालकत्वाच्या भूमिकेतनं मला आवर्जून सांगायचं, एखादा शिल्पकार ज्यावेळेस असतो ना, एखादा शिल्पकार ज्यावेळेस असतो ना, त्याला एखादा ज्यावेळेस दगड दाखवला जातो, एखादी मूर्ती ज्यावेळेस बनवायची असते. पण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची बालमूर्ती, ती अशी काळसर दगडामधली अतिशय सुंदर कर्नाटक मधले ते शिल्पकार आहेत, कोरली गेलेली आहे. शिल्पकार काय करतो, एखाद्या मोठ्या शिल्पकाराला जर तुम्ही दगड दाखवला, एखाद्या मोठ्या शिल्पकाराला जर तुम्ही दगड दाखवला आणि त्याला सांगितलं की यामधनं एक मूर्ती सुबक तयार करायची, तो त्याचा अनुभव पणाला लागतो. त्या शिल्पकाराची एक दृष्टी असते, तो काय करतो, आहे असा हा एवढा मोठा दगड असतो, तो काय करतो, तो दगड फोडत नाही. त्या दगडामध्ये त्याला नको असलेला भाग कमी 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 छन्नी हातोड्याने करत जातो, हळूहळू ती मूर्ती अस्तित्वामध्ये येत असते. तशी आपली ही मुलंच असतात, सगळी मुलं सारखीच असतात, 2 पाय, 1 डोकं, 2 हात, त्यापेक्षा जास्त तर काही नसतं ना. तद्वतच आपण आपल्या मुलांमधल्या नको त्या गोष्टी, नको त्या सवयी, नको ते संस्कार, नको त्या वातावरणाचा प्रभाव होऊन नाही दिला तर त्याच्या मधला विजेता घडलेलाच असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर शिल्पकाराच्या भूमिकेतनं, शिल्पकाराच्या दृष्टीतून आजच्या या सत्रातनं तुम्ही माता पित्याच्या भूमिकेतनं काय घेऊन जायचं असं, मी जी काही तुम्हाला विचार सौंदर्य, मी जी काही निरीक्षण सौंदर्य, निरीक्षण स्थळ तुम्हाला सांगणार आहे, पालक तुम्ही उत्तम आहातच, तुम्ही आदर्श पालकच आहात, म्हणूनच तर तुम्ही या ठिकाणी समर्थ ज्योतीच्या या केंद्रामध्ये आहात. ही वस्तुस्थिती आहे. महाविद्याच्या आजूबाजूला किती पालक असतील, तर किती पालकांच्या नजरेमध्ये हा विचार आला असेल, एवढं चांगलं सांगतो, तुम्ही यशस्वी आहातच. पण तुमच्या यशस्वाचं मानदंड हे खऱ्या तुमचे 20 वर्षांनी विद्यार्थी, तुमची मुलं असणार आहे. त्यामुळं अ पुअर टीचर कॅन टेल्स अँड एव्हरी टीचर एक्सप्लेन, अ गुड टीचर डेमॉन्स्ट्रेट, अ बट ग्रेट टीचर इन्स्पायर, असं म्हणतात. आई वडीलही एका शिक्षकाच्या भूमिकेतनं असतात. महात्मा गांधी एका ठिकाणी असं म्हणतात, वन मदर इज ग्रेटर दॅन 100 टीचर्स. एक आई ही 100 शिक्षकांपेक्षा महान असते. एक ठिकाणी आईच्या संदर्भाने एक सुंदर विचार सांगितलेला होता, माँ भले ही पढ़ी कम लिखी हो, माँ भले ही अनपढ़ हो, लेकिन संसार का सारा मूल्यवान ज्ञान अपनी माँ के द्वारा ही व्यक्ती के जीवन में आता है. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण आईच्या भूमिकेतनं खूप प्रामाणिकच आहात, योग्यच आहात, म्हणून आपण इथं आहात. फक्त मी सांगितलेली काही निरीक्षण स्थळ ती आपण स्मृतीमध्ये ठेवा, विचारात ठेवा आणि त्या नजरेतनं आपली मुलं घडवण्याचा प्रयत्न करा. आपण होतो शिल्पकार या विषयाच्या अनुषंगाने. शिल्पकार वेगळं काही करत नसतो, त्या दगडातला नको तो भाग तो काढत असतो आणि शिल्प घडत असतं. तसं आपली मुलं ही योग्यच आहे, त्यांच्यामध्ये भविष्यातला एक विजेता दडलेलाच आहे. नको त्या गोष्टींचा त्यांना प्रभाव येऊन न द्या, चुकीच्या वातावरणात त्यांना येऊन नका देऊ, एवढंच तुम्हाला करायचंय, इतकं महत्वाचं आहे. हे पहा, कुंभार एखाद्या ज्यावेळेस वस्तू बनवतो, डोळ्यासमोर आणा ते गोल चाक असतं. मुलं पण ही एक मातीचा गोळाच असतो. माता भगिनींनो, मुलं ही मातीचा गोळाच असतात. कुंभार जसा त्याला आकार देत असतो, त्या पद्धतीचं ते भांड तयार होत असतं. तद्वतच या मातीच्या गोळ्याला, आणि कुठलीही बघा, एखाद्या मुलगा गले लट्टा असतं, शेवटी तो त्याच्या आईचा लोण्याचा गोळाच असतो ना, असं आपण मातीच्या गोळ्यावर येतो. तर त्या मातीच्या गोळ्याला तुम्ही जसा आकार देता ते महत्वाचं. बघा, लोखंड असतं, ते काही ठराविक सेल्सिअस मध्ये, मी टेक्निकल भाषेत बोलत नाही, लोखंड पण वितळतं का नाही हो? आणि त्या लोखंडापासून समजा काही अवजार किंवा हत्यारं बनवायची असेल, टिकाऊ बनवायचं असेल, तर त्याला त्या साच्यात टाकतात. ते लोखंड पातळ असतं, द्रव स्वरूपात ते टिकावाचं रूप घेतं. फावडं जर बनवायचं असेल तर पातळ असलेल्या तप्त लोखंडाला फावड्याचा आकार दिला तर ते फावडं, गज बनवायचं असेल तर ते गज तयार होतं. म्हणण्याचा असा भाग, आपण आपल्या मुलांना कशा प्रकारचं वातावरण देतोय आणि कुठल्या प्रकारच्या साच्यात टाकतो, तो साचा जर सुजान पालकत्वाचा असेल तर त्या पद्धतीनंच मुलं घडणार आहेत. आणि हे वैश्विक सत्य आहे मित्र, हे मला या ठिकाणी महत्वाचं वाटतं. हे पहा, ही जी लहान मुलं आहेत त्या संदर्भातले मी महत्वाचे निरीक्षण आपल्याला सांगतो. जन्मानंतर आपल्या मुलांची शारीरिक वाढ कशी आहे,
जन्मानंतर आपल्या मुलाची एकंदरीत आता जी काही मुलांचं वय साधारण 3-4 पर्यंत आहे, 5 वर्षाच्या आतली, त्यांची मानसिक वाढ नेमकी कशी आहे, ती सर्वसामान्य आहे का इतर मुलांसारखी आहे, याच्याकडे आपलं नीट लक्ष गेलं पाहिजे. आई वडील, कुटुंब सदस्य, नातेवाईक, आजूबाजूचे मित्र वगैरे या सर्वांचा पण मुलांच्या वाढीवर, मुलांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे जर आपण एकत्र कुटुंब घेतले असेल, सहसा आजच्या काळात दुर्दैवाने स्वयंभू जीवनाचा प्रवास करायचा असतो, त्यामुळे आई वडील हे स्वतंत्र फ्लॅटमध्ये किंवा घरामध्ये राहतात. सहसा हम दो हमारे दो याची वस्तुस्थिती, त्याची आजची परिस्थिती पण त्या पद्धतीची. तर मला असं सांगायचं, आपलं फ्लॅट असेल व आपलं घर असेल, आपल्या शेजारी जे काका काकू राहतात, आपल्या शेजारच्या घरामध्ये जो दादा दादी, ती दिदी वगैरे शेजारी तर असतातच माणसाला, तर ते पण कसे आहेत, त्यांची वर्तणूक कशी आहे, आपलं मूळ घराव्यतिरिक्त बाहेरच्या दादाशी शेजाऱ्यांशी खेळत असतं, किंवा घरात जे आजी आजोबा आहेत, जो चुलत भाऊ आहे किंवा आत्या वगैरे असेल, तर त्यांचा पण मुलांवर प्रभाव पडत असतो. तर कोणी असू, जसं बघा सफरचंद कापल्यावर ते काळं व्हायला सुरुवात होतं का नाही, एवढं लक्षात घ्या, मुलांच्याही बाबतीत त्याच्या 100 पट हा वेग आणि हा फरक पडतच असतो. इथून पुढे लक्षात ठेवता, आपल्या आजूबाजूला आपल्या घरात जी काही माणसं आहेत, आपल्या घरामध्ये जे काही आजी आजोबा आहेत, आजूबाजूचे जे शेजारी आहेत, त्यांचा आपल्या मुलांवर प्रभाव पडत असतो. तर चांगला पडेल याची काळजी तुम्ही घ्यावी, हे मला महत्वाचं वाटतं. दुसरा भाग, आपण मुलांना ज्या शाळेमध्ये टाकतोय, जे बालवाडीत, पुढे प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत, तिथले शिक्षक कसे आहेत. पहिली गोष्ट, समर्थ ज्योतीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता उत्तम शाळेमध्ये तुम्ही टाकलेलं आहे आपल्या मुलांना, तर बऱ्याचदा मुलं आपली हे आई वडिलांकडे उठल्यापासून तयार होईपर्यंत, शाळेत जाण्यापर्यंत एक 5 ते 6 तास साधारण मुलं बाहेर असतात. त्यानंतर त्यांचं समजा जर शाळा वगैरे किंवा ते सेक्टर लांब असेल तर ती मुलं ट्रॅव्हल्स गाडी असेल किंवा काय तो जो काही प्रवास करत असतात. हल्ली तुम्ही पाहता ट्रॅव्हल्सच्या संदर्भाने खूप महाराष्ट्रातल्या चुकीच्याही गोष्टी वगैरे, म्हणण्याचा भाग, प्रत्येक गोष्ट चांगली कशी असेल, आजूबाजूचा प्रभाव कसा असेल, प्रत्येक बारीक बारीक गोष्टी. सुजान पालक काय असतो, इतर पालक आणि सुजान पालकात फरक काय? सु म्हणजे सुंदर, जाण म्हणजे चांगली ज्याला जाण आहे तो म्हणजे सुजान, याच्या पलीकडे काही नाही. नेहमीचा पालक आणि सुजान पालक, यशस्वी पालक, ह्यामध्ये हा फरक असतो. त्यामुळं मुलं ज्या शाळेमध्ये जातात तिथं शिक्षक काय आहे, मुलं त्यानंतर ट्रॅव्हलिंग वगैरे जे करतात ते कुणाच्या संपर्कात येतात, तिथले त्याचे मित्र असतील, त्या मित्राचे आई वडील असतील, प्रत्येक गोष्टीचा आपण नीट विचार केला पाहिजे. मला हेच म्हणायचंय, वारेमाप काळजी करू नका, पण काळजी ही घ्या, त्याच्यावर जो काही इफेक्ट पडेल आजच्या भाषेत, त्याच्यावर जो काही प्रभाव पडेल तो चांगलाच पडेल. तुमचं मूल आहे ना, एका दिवसात घडत नसतं, लक्षात घ्या. प्रत्येक दिवस त्याच्या डोक्यामधल्या फाईलमध्ये जे जे विचार आलेले आहेत त्यावर ते मूल घडत असतं. एक साधी गोष्ट सांगू का, एका वर्षामध्ये आपण कार्टून्स म्हणा किंवा आताच्या काळात आपण वेगवेगळ्या वाहिन्या आणलेल्या आहेत. आपला काळ आहे तो आपण 20 वर्षापूर्वीचा काळ पहा, आपलं बालपण तसं संघर्षामध्ये. पण आताच्या काळात मुलं जे काही कार्टून्स आणि अन्य काही पाहतात, एक सर्वे मध्ये असं सांगितलं, एका वर्षामध्ये भारतामध्ये 5 वर्षाच्या आतली मुलं किमान 50,000 पेक्षा जास्त, भारतामध्ये 5 वर्षाच्या आतली मुलं एका वर्षात वेगवेगळ्या चित्रपट, विशेषतः कार्टून्स आणि वाहिन्यांच्या माध्यमातून एका वर्षात भारतात 5 वर्षाच्या आतली मुलं, काळजीपूर्वक ऐका, किमान 50,000 पेक्षा जास्त हिस्त्र अशी दृश्य पाहतात. किती? 50,000 पेक्षा जास्त. आपण कधीच विचार केलेला नाहीये. तुम्ही एक लक्षात घ्या, जर एका वर्षात 5 वर्षाच्या आतलं मूल, त्याला ते काही कळतही नसतं, पण त्याला ते पाहण्यात येतं ना, दिसतं ना, आजच्या भाषेमध्ये फायटिंग. तुम्ही मला सांगा, 50,000 जर फायटिंगची, आक्रमणाची किंवा हिंस्त्र अशी जर दृश्य तो मुलगा पाहत असेल, ते बाळ पाहत असेल, आणि दुर्दैवानी वस्तुस्थिती त्याच्या व्यक्तिमत्वावर फरक पडणार नाहीये का हो? त्यामुळं एक लक्षात घ्या, एखादा भ्रमर ज्यावेळेस गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जातो, त्यातला मकरंद घेतो, त्यावेळेस आपल्या पायाने ते पंख फडकत असताना त्या पाकळ्याच्या नाजूक पिवळ्या मकरंदाला स्पर्श होणार नाही याची काळजी घेऊन अलगद मत काढतो. तद्वतच आजच्या काळामध्ये तुम्हाला जर सुजाण पालकत्व व्हायचं असेल, मी म्हणत नाही की 50,000 त्याला दिसणारे दृश्य, हा विचार तुम्ही कधी केलाच नसेल कदाचित, ती तुम्ही थांबू शकत नाही. 50,000 ऐवजी त्याच्याकडे 10,000 असे चित्र येतील याचा तर विचार करसाल. हे पहा, मुलांचा वाढदिवस असतो. आजच्या काळामध्ये कुणी आई वडील कमीत कमी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी किमान 3,000 रुपये खर्च करतातच. भले वॉचमॅनचा मुलगा असू द्या, सर्वसामान्य असू द्या, पैशाच्या भाषेत मला बोलायचं नाही, मला उदाहरण काय द्यायचे त्यांना, एक किमान 500-600 रुपयाचा मॉन्जिनिसचा केक आणतात. हल्ली लहान मुलाचे ड्रेस वगैरे सरासरी 1,500-2,000 रुपयामध्ये, मम्मी पप्पाचं एखादं काही आणि थोडंसं डेकोरेशन 2-3 हजार रुपये.
मला असं म्हणायचंय, मुलांना 3 वर्षांनंतर बऱ्यापैकी कळायला सुरुवात होतेच. तुम्ही त्याच्या वाढदिवसाला ना काहीतरी स्वतःच्या डोक्याने विधायक कल्पना करा ना, बाळा तुला ह्या वाढदिवसाच्या दिवशी आपण छान पुस्तक देणार आहे, बाळा तुला एबीसीडीचा सेट आणणार आहे, बाळा मी तुला पुस्तक. 3रं वर्ष, 4थं वर्ष, 5वं वर्ष त्याला नाही कळू द्या, पण त्याच्या डोक्यात ती भावना फिट होईल, त्याच्या डोक्यात ती भावना प्रगल्भ होईल की नाही मम्मी पप्पा मला ह्या मार्गाने देतात, मम्मी मला त्या मार्गाने देतात. भाग असा आहे तुम्ही काय रुजवताय. आणि तुम्हाला खरं सांगू का, जीवनात जर क्रांती ज्या ज्या महात्म्यांनी, महान पुरुषांनी, यशस्वी पुरुषांनी केलेली आहे, त्यांचं बालपण आपण नीट वाचा, नीट त्यांच्या चरित्राचा वेध घ्या. वय वर्ष 5 ते वय वर्ष 15 या वर्षाच्या आत त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जे काही दिलं किंवा जे काही परिस्थितीमुळे त्यांना मिळाले, त्यामुळेच त्यांचं व्यक्तित्व घडलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या हातून भविष्यामध्ये तुमच्या मुलामधून एखादा बराक ओबामा बनवायचा असेल तुम्हाला, किंवा एखादा यशस्वी महापुरुष बनवायचा असेल, भविष्यामधल्या या देशाचा राष्ट्रपती वा पंतप्रधान वा या देशाचा लष्कर प्रमुख वा या देशातला एक आदर्श IAS अधिकारी वा कुठल्याही क्षेत्रातला प्रतिभावंत बनवायचा असेल, तर वय वर्ष 5 ते वय वर्ष 15 हा तुमच्या जीवनातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कुंभाराचा लोण्याचा गोळा मी जसं सांगितलं, तुमच्या मुलाला जे जे सर्वोत्तम देत आहे, हे पहा या जगात आहे ना सर्वात जास्त आनंद काय असतो, ज्यावेळेस आपलं लेकरू, आपली एखादी संतती, आपलं लेकरू, आपलं एखादी संतती, आपलं एखादा मूल ज्यावेळेस खूप मोठे यश मिळवतो आणि समाज त्याचा आदर करतो आणि समाज तुम्हाला त्या लेकराचे तुम्ही आईबाप म्हणून तुमचं कौतुक करतात ना, त्यापेक्षा मोठं कुठलंही यश नसतं. मी झालेली एक गोष्ट सांगतो. पद्मश्री मुरलीकांत पेटकर हे नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण चंदू चॅम्पियन चित्रपट हा कुणाला माहिती, हात वर करा. तर चंदू चॅम्पियन हा जो काही चित्रपट आलेला आहे, माझी विनंती आहे आपण सर्वांनी जा आणि पहा. एका सांगली इस्लामपूर मधल्या एका लष्करामध्ये असलेल्या एका खेळाडू, ज्याला 9 गोळ्या लागल्या परंतु ते जिवंत राहिले, अपंगत्व झाले, खेळाडू जे उत्तम बॉक्सर होते, नंतर अपंगत्व झाले की पॅरालिम्पिक म्हणून प्रकार असतो ऑलिम्पिकचा, भारताला पहिलं ज्यांनी जलतरणामध्ये स्वर्ण पदक दिलं ते म्हणजे मुरलीकांतजी पेटकर. तर त्यांच्यावर चंदू चॅम्पियन हा चित्रपट आला, 100 कोटीहून त्याचा मोठा व्यवसाय झाला, एक सक्सेस स्टोरी झाली. तर सक्सेस स्टोरी झाली, त्याबद्दल त्यांचे भरपूर गुणगान होतात, संपूर्ण देशभर जगभर त्यांचा अतिशय वाहवा प्रशंसा होती. त्यांना मी काल भेटलो होतो त्यांच्या घरी गणपतीच्या निमित्ताने. त्यांनी मला एक किस्सा सांगितला. बघा, मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्हाला कळणार, मी पुस्तकातलं नाही, मी निरीक्षणातलं उदाहरण देतो. ते म्हटले, विजय सर 3 वर्षांपूर्वी ह्या पिक्चरच्या शूटिंगची तयारी वगैरे होती. मनु बाकर आपल्या कुणाला माहिती आहे, हात वर करा. मनु बाकर ऑलिम्पियन, जिने 2 मेडल्स आणले बघा आता ऑलिम्पिक मध्ये. त्या मनु बाकरला ते भेटले होते. त्या मनु बाकरने यांची स्टोरी ऐकली होती, वाचली होती, त्यांच्याविषयी तिला प्रेरणा मिळाली. ती त्यांना म्हटली, सर मला खूप प्रेरणा मिळाली. तर ते बिचारे अपंग, त्यांनी भारताला पॅरालिम्पिक मध्ये गोल्ड मेडल आले. म्हणाले, अरे मनु, तू मला माझी स्टोरी वाटली म्हणून माझी स्तुती करू नको. आमच्यासारख्या देशासाठी ज्यांनी अपंग असून गोल्ड मेडल आणलेलं आहे, अपंग असून गोल्ड मेडल आणले, आमच्यासाठी म्हणून आणि या देशासाठी तू काहीतरी गोल्ड मेडल आण. मला माहिती तू उत्तम निशाणेबाज आहे, मागच्या ऑलिम्पिक मध्ये तुला अपयश आलेले, परंतु तू देशासाठी काहीतरी गोल्ड मेडल वगैरे आण. त्यावेळेस तिचे आई वडील तिच्या सोबत होते. म्हणून आता आज माहिती सर्वांना, 3 वर्षांपूर्वी माहिती नव्हते. झालेला किस्सा सांगतो. तिने मनाशी चंग बांधला, ती यशस्वी झाली आपल्या सर्वांच्या सद्भावने. थोडक्यात तिचे 2 गोल्ड मेडल हुंकले, पण 2 पदकं तिने प्राप्त केली. आज मनु बाकरच्या मागे वेगवेगळ्या ब्रँडच्या तिच्या घरामागे रांगा लागल्यात की आमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये तुम्ही काम करा. तर त्या मनु बाकरच्या आई वडिलांना विचारलं, तुम्हाला काय वाटतं? म्हणाले, खरं सांगू का, आमची मुलगी मनु बाकर म्हणून सगळ्यांना आतापर्यंत ओळख होते, परंतु आज आम्ही जाऊ तिथं, आमचं गाव सोडून आम्ही जाऊ तिथं, हे मनु बाकरचे आई वडील आहे असं आमची ओळख दिली जाते. याच्यापेक्षा आनंद नसतो. सुजाण पालकत्व म्हणजे हेच. मनु बाकर आणि तिच्या आई वडिलांनी प्रचंड त्याग केलेला आहे. नेटवर जा, मनु बाकरची पार्श्वभूमी पहा. मी एक उदाहरण देतोय. प्रत्येक यशस्वी व्यक्तिमत्व जे घडतं ना, त्याच्या आई वडिलांनी त्याचं वय वर्ष असताना 5 ते 15 वर्षापर्यंत केलेला त्याग, अशी मेहनत आणि एक मोठा दृष्टिकोन, त्याच्या जीवनाचा भविष्याचा आराखडा याचा त्यांनी विचार केलेला असतो. हे पहा, जीवनामध्ये आपण वाटचाल करत असताना घराचे हप्ते, घराचं फायनान्शियल प्लॅनिंग, एकंदरीत आपण ज्या कुटुंब परिवेशात आहेत, आपण त्या समाजामध्ये उन्नत कसं, हे सगळं प्लॅनिंग असतं. पण मायबाप हो, माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मधल्या जिजाऊला जागरूक करा. तुमच्यातली जिजाऊ जर खऱ्या अर्थाने जागरूक झाली तर तुमच्या घरात शिवबा घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं सुजाण पालकत्व म्हणजे शेवटी ते हेच आहे, मला या ठिकाणी महत्वाचं वाटतं. मी धावत्या स्वरूपात अतिशय महत्वाची गोष्टी सांगतो. हे पहा, सुजाण पालकत्वाचे काही टप्पे आहेत.
मुलाची शारीरिक, मुलाचा बौद्धिक, मुलाचा भावनिक, मुलाचा मानसिक आणि मुलाचा आध्यात्मिक विकास. हे 5 टप्पे. मी धावत्या याच्यात आता महत्वाचे मुद्दे सांगतो. मुलाचा शारीरिक विकास, मुलाचा बौद्धिक विकास, मुलाचा भावनिक विकास, मुलाचा मानसिक विकास आणि मुलाचा आध्यात्मिक विकास. हे महत्वाचं आहे. मुलाची जर शारीरिक विकासाच्या संदर्भाने जर बोलायचं म्हटलं त्या टप्प्यामध्ये मुलाच्या जीवनातली पहिली 5 वर्ष अतिशय महत्वाची असतात. त्या महत्वाच्या वर्षामध्ये तुम्ही मुलाचा दृष्टिकोन कसा विकसित होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपलं मुलगा सर्वसाधारण आहे का, आपलं मूल ऍबनॉर्मल आहे का नॉर्मल आहे याकडेही आपण त्या पद्धती, त्याची दृष्टी कशी, त्याची हालचाल कशी, त्याची समज कशी आहे हे आईपेक्षा सर्वात जास्त कुणालाच कळत नसतं. त्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या मुलाला काही संसर्ग झालाय का किंवा कुठले काही संसर्गजन्य आजार वगैरे त्याच्या संदर्भात शाळेत तो जातो, बाहेर जातो याचाही आपण विचार केलाच पाहिजे. कारण मुलाच्या व्यक्तिमत्वात त्याचं आरोग्य हे महत्वाचं असतं. मुलाच्या आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तो सारखा सुलं जातो का, शी करतो का त्याच्या खाण्यामध्ये चुकीचा काही पदार्थ येतो का. कारण की मुलं घडत असताना त्याच्या व्यक्तिमत्वातल्या पहिल्या 5 वर्षामध्ये त्याचं आरोग्यही तितकं महत्वाचं आहे. मुलांना आपण एक व्यवस्थित दिनचर्या आखून दिली पाहिजे. बऱ्याचदा मुलांना आपण तयार करतो, शाळेत पाठवतो आणि त्यांना शुला आलेली असती वगैरे. जर मुलाला लवकर आपण उठलं, कुठली सवय लगेच लागत नाही, उठल्यावर त्याला ब्रश करणं, त्याच वेळेस त्याने त्याच्या नैसर्गिक विधीला जाणं वगैरे अशा बऱ्याचशा काय आदर्श दिनचर्या त्या मुलाला सवय लावली पाहिजे. शाळेतून कधी आलं, काय आलं, ह्या सगळ्या गोष्टी आईच्या अखत्यारीत असतात. परंतु आपण मुलाला जर नीट दिनचर्या, एक साधी गोष्ट सांगतो, साधी गोष्ट. मी आता पुन्हा माझं म्हणून नाही सांगत. माझ्या घरी नुकतेच पाहुणे आले होते आणि माझा मुलगा प्रियदर्शनी शाळेतनं आलेला होता. माझा मुलगा आला खाली, पप्पा. मग थोडं त्याला मी ऐतिहासिक शिकवलं, आबास आहे, आऊसाहेब आमचं आगमन झालं असं तो म्हणतो. मुद्दा म्हणून थोडंसं पाहुणे नेमके आले होते, तो आला, त्या बाबांना भेटला, नमस्ते बाबा, नमस्कार. आता आपण शिकवलं थोडस, पण त्यांनी एक नोट केलं, मला खूप अभिमान वाटला. नमस्ते ते म्हटले, बाळा घे खाऊ. तर म्हटले नाही बाबा थांबा. त्यांनी स्वतःचे सॉक्स, शूज वगैरे काढले, व्यवस्थित ते ठेवले. ते त्यांनी पाहिलं, ते दारातच होते. ते म्हटले घे, नका बाबा थांबा. मम्मी म्हटली शूज वगैरे काढले, लावून त्यांना हात धुवायचे असं. त्यांनी हात धुतले. हात धुताना तो म्हटला मला ते डेटॉल वगैरे लावते, पण त्यांनी पाहिलं, ते धुतले, ते पुसलं, टॉवेल तिथं ठेवला आणि मग त्यांच्याकडून घेतला. थँक्यू असं तो त्यांना म्हणाला. आणि नॉर्मली मुलाला 100 रुपये देतात तर त्यांनी 500च्या नोटा दिल्या. असा विनोदाचा भाग आहे. भाग असा आहे, आपण मुलांना ना छोटे छोटे शिस्त कशा लावतो हे पहा. थोडा त्रास होतो, परंतु याला मुलांना सगळेच वाढवतात ना. आपल्याला आपलं मुलगं असामान्य करायचं. हे पहा, प्रत्येक मुलगा सामान्य असतात, असामान्य असतं. सामान्यातल्या मुलाला असामान्य बनवायचं असेल तर फक्त थोडासा दृष्टिकोन. आजपासून सर्वांनी शपथ घ्या, मूल शाळेतून आलं की त्याला व्यवस्थित त्याची बॅग ठेवायची, त्याचे कपडे काढायचे, त्यांनी त्याचे शूज बी स्वतःच ठेवले पाहिजे. 4-5 दिवस लावायलाच सवय लागतेच. व्यवस्थित त्याने ठेवायचे. तुम्ही त्याच्याशी आई वडिलाच्या भूमिकेत अतिशय गोड बोला. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं मुल जर घडवायचं असेल ना, आज हे सेशन रेकॉर्ड होतात, तुम्ही वय वर्ष 5 ते वय वर्ष 15 त्याला जे घडवलंय ना तेच त्याच्या आयुष्यातल्या पुढच्या 90 वर्षांचा प्रवास असणार हे ध्यानात घ्या. त्यामुळे जीवनातला प्रत्येक दिवस हा, जसा वाढदिवसाच्या दिवशी आपण मुलाला बाळा उठ, त्याला आंघोळ घालतो, नीट विंचरतो, त्याचा जसा वाढदिवस तसा मुलाचा प्रत्येक दिवस हा वाढदिवसासारखा दिवस आहे. अशा पद्धतीने तुम्ही वागा, हे महत्वाचं आहे. मुलाची दिनचर्या तुम्ही नीट ठरवा असं मला महत्वाचं वाटतं. मुलांना थोडी व्यायामाची आवड दिली पाहिजे. हे पहा, लाडाने मूल उठतं, त्याला खाऊ वगैरे करतो, शाळेत पाठवून येतो, पण तुम्ही नीट पाहावं तुमचं मूल अर्धा तासभर तरी खेळतंय का. मान्य हल्ली जागा नाही, परंतु दररोज खेळणं हा मुलांच्या रक्तात आहे. खेळणं हा मुलांचा नैसर्गिक अधिकार आहे. दुर्दैवाने आपण विसरत चाललोय. मूल जर खेळलं तर ते हेल्दी राहणार आहे. थोडं मातीत जाऊ द्या, थोडं बागडू द्या, पायऱ्यावर खाली येऊ द्या, मित्रांमध्ये जाऊ द्या, किंवा खास वेळ काढा अर्धा तासासाठी त्याला नाही. आपला मोबाईल बाजूला ठेवा. आपल्या मोबाईल मध्ये जाणारा बहुमूल्य वेळ कमी करा. आईंना, मातांना विनंती, एक सिरियल बघू नका, पण मुलांना अर्धा तास तुम्ही न्या. मुलांची शारीरिक मानसिक वाढीमध्ये हे खूप महत्वाचं आहे. विविध प्रकारचे त्यांनी खेळ खेळले पाहिजे, पाहिले पाहिजेत, कसे खेळतात हे त्याला जर कळलंच नाही तर तो तयार कसे होणार हे लक्षात घ्या. दुसरा भाग, मुलांच्या बाबतीत हा झाला शारीरिक टप्पा. मुलांच्या बाबतीतला बौद्धिक टप्पा हा महत्वाचा आहे. आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमता विकसित कशा होतील याचा जरूर तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, शाळेमध्ये 1 to 10 शिकवले, तुम्ही 12 पर्यंत शिकवायचा प्रयत्न करा, 15 पर्यंत. मुलांना आव्हानं, मुलांना चॅलेंज घ्यायला आवडतात, मुलांना खेळणं खूप आवडतं. खेळण्याच्या अनुषंगाने त्यांचा बौद्धिक विकास कसा होईल हे प्रयत्न करा. आपल्या मुलांमधल्या असलेल्या क्षमतांची त्यांना जाणीव करून द्या. काही मुलांना गायला आवडतं, काही मुलांना ड्रॉइंग, चित्र आवडतात,
त्याच्यात जर ती क्षमता असेल ना, त्याची तुम्ही जाणीव करा, अरे बेटा खूप छान करतोय. भले त्याला तुम्ही आहे ना मोराचं चित्र काढायला लावलं, मोरकं तोडकं त्याने कावळ्याचं कोंबडीचं काढलं, अरे वा वा बाळा, गरुडासारखं राजांसारखं चित्र काढलेलं, मुलांची स्तुती करा, त्यांना प्रेरणा द्या, त्यांच्या क्षमतांची तुम्ही जाणीव करा, ती ओळख निर्माण करून द्या मुलामध्ये, आणि तुमच्यामधलं नातं आणखी समृद्ध होईल. मुलांमधलं कुतूहल जाणवा. मुलांमध्ये प्रचंड कुतूहल क्षमता असते. मुलांमध्ये प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यांच्यातलं कुतूहल तुम्ही जाणवलंच पाहिजे. आपण काय म्हणतो, त्याला हात लावू नको, चटका, तो पण म्हणतो हा भाऊ, हा भाऊ, अरे द्यायला सोडून आता भाऊचा भाऊ करायचा. मुलांना इतर काही गोष्टींचा पण कुतूहल. हे पहा, लहान मुलांच्या बाललीलांसारखा आनंद या जगात कुठं नाही. मधलं सतत तुम्ही भाऊ पुरता मर्यादित नका ना ठेवू. भाऊचा भाऊ किती दिवस करायचा. मुलांमधलं कुतूहल जागवा तुम्ही. हे असंच का, ते तसंच का. त्यामुळे हा बौद्धिक विकासाच्या निमित्ताने महत्वाचा आहे. मुलांमध्ये तुम्ही शोधक वृत्ती वाढवा. मुलांना हे शोधणं, ते शोधणं, त्यांच्यातली विलक्षण क्षमता विशिष्ट असते ती वाढवण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. बऱ्याचदा आपण काय म्हणतो, एक गप्रे भावावर सारखं बोर करतो, बरं ठीक आहे बोलू द्या, काय हरकत नाही, आई वडिलांनी नाही बोलावं कुठे. मग ती आई काय करते, तिचा वेळ सिरियल मध्येच गावते. अरे स्वतःच्या संसाराची चिंता जास्त करा, मग मालिकेतल्या संसाराची. आपलं काय झालंय दुर्दैवाने, त्या मालिकेतल्या संसारांचे जे आता बऱ्याचशा काही आहेत, आता मी सांगितलंय त्या सिरियल सगळ्या तुमच्या डोक्यात समोर आलेल्या असेल. मिसेस सायली वगैरेचं पुढचं काय होणार हे टेन्शन जर तुम्ही घ्यायचं असेल तर अरे मुलाला वेळ द्या ना तुम्ही. मिसेस सायली जाऊ द्या, ते आभासी जग आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, त्या सिरियल मध्ये त्या सायलींना खरं खरं त्यांच्या जीवनात, वास्तविक जीवनात काहीतरी एक थोडस इन्फेक्शन झाले, त्याची त्यांनी ट्रीटमेंट घेतली. मग सिरियल मध्ये कसं असतं, पे केलेले असतात, दिवसाचे चार्जेस असतात, म्हणून त्यांनी सिरियल मध्ये ती एक तिची न झालेली सवय, तिला ढकलती, तिला लागती, ती ऍडमिट होती, कानामध्ये गोळा घालती, का तर ती रिअल मध्ये खरंच तिची एक ट्रीटमेंट चालू आहे, म्हणून सिरियल मध्ये. हे पाहिजे सगळं आभासी आहे. त्यामुळे आभासी जीवनात जगण्यापेक्षा आपली मुलं सजीव आहेत, आपली मुलं वास्तव आहेत, आणि आपली मुलं आपली स्वप्न आहेत. तुम्हाला एक सांगू का, आयुष्यात ठराविक काळानंतर माणसाला दोनच गोष्टी विचारल्या जातात, तुमची तब्येत कशी आहे आणि तुमची मुलं काय करतात. तुम्हाला एक सांगू, आयुष्यात तुमच्याकडून कदाचित काही गोष्टी संधी नाही मिळाल्या, लवकर लग्न झालं किंवा काही परिस्थितीमुळे नाही, पण तुम्हाला एक खरं सांगू, तुमचा स्वतःचा आवाज म्हणजे तुमची मुलं असतात. तुमचा स्वतःचा परिचय म्हणजे तुमची अपत्य असतात. तुमचं स्वतःचं अस्तित्व म्हणजे तुमचं वंशज असतात. तुमच्या मधल्या जिजाऊचा दर्जा काय आहे ना, ते म्हणजे सुजाण पालकत्व. हे लक्षात ठेवा. मुलांना विचार करायची सवय लावा, मुलांना वाचनाची गोडी लावा. जी जी व्यक्ती महान झाली, जी जी व्यक्ती मोठे झालेत ना, त्यांचं वाचन सुंदर होतं. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, आज मी तुमच्याशी अस्खलित मराठीत बोलतोय, मी न अडखळता बोलतोय. मला आठवते, मी वयाच्या 3री पासून वृत्तपत्र वाचतो, 3-3, 4. मराठी भाषेचा मी एक सेवेकरी आहे. भाग असा आहे, जितक्या कमी वयात, हे पहा, मुलं जेव्हा त्यांना काही कळू नको देऊ, पण रोज माझी विनंती आहे, जर तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असेल ना, तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असेल, अतिशय मनापासून बोलतो, तुम्ही तुमच्या घरी रोज एक मराठी आणि इंग्रजी चित्रपट चालू करा. मान्य आहे त्याची रद्दी तुम्हाला मिळेल, पण तो रद्दीचा विचार करू नका. मी तुम्हाला एक चॅलेंज करतो की 10 वर्षांनी तुमच्या मुलांची शब्द संपत्ती, 10 वर्षांनी तुमच्या मुलांचं भाषा सौष्ठव, 10 वर्षांनी तुमच्या मुलांची आजच्या भाषेत व्होकॅब्युलरी, शब्द संपत्ती, भाषा सामर्थ्य पहा किती वाढले असेल. आणि पेपर वाचण्याची तुम्ही आवड लावा. त्या निमित्ताने मुलं सुरुवातीला काही कळणार नाही, कार्टून बघतील, कोडे बघतील, चित्र बघतील, पुरवण्या बघतील, परंतु हळूहळू मुलांना शेवटी काय आपण काय देतो हे पहा. एखाद्या विहिरीमधनं ज्यावेळेस आपण पाणी काढतो, साधा तो दोर असतो, पण कठीण असा पाषाण झिजतो का नाही, पाषाण असा झिजतो का नाही, तर त्यामुळं आपण पण त्या मुलांकडे त्या पद्धतीने आपल्या प्रयत्नातलं सातत्य ठेवलं पाहिजे, असं मला महत्वाचं वाटतं. वेळ थोडासा कमी आहे, पुढच्या 5 मिनिटात मी आटोपतो घेतो, खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. महत्वाच्या मुद्द्यावर सांगतो, मुलांच्या तुम्ही भावना कोंडून देऊ नका, त्यांच्या भावनिक गरजा ओळखा, मुलांचा दृष्टिकोन पहा, मुलांची जाणीवपूर्वक राग, द्वेष, संताप याच्यापासून दूर ठेवा. मुलांचं मन तुम्ही जाणून घ्या, मुलांशी बोला, संवाद साधा, त्यांना देवी देवतांची ओळख करून द्या, काही चरित्र गोष्टी ऐका. दुर्दैवाने आता काय पूर्वी श्रीकृष्ण राम अशा मालिका लागत नाही जे आपण पाहिल्या, तर मुलांना त्याच्यात पण युट्यूबचे काही व्हिडिओज दाखवण्याचा प्रयत्न करा. मुलांना त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून द्या. कुटुंब म्हणून तुमचं अस्तित्व काय ते सांगा, समाज म्हणून अस्तित्व काय ते सांगा, राष्ट्र म्हणून अस्तित्व काय म्हणून ते पहा, त्यांचे अवयव, डोळे, शारीरिक क्षमता काय हे सांगा. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात. पहा, वाढीचा पण एक वेग असतो. अकृत्रिम पद्धतीनं मुलं वाढावी. हे पहा, एखादं छोटस झाड आहे आणि झाड वाढण्यासाठी पाणी लागतं, तुम्ही छोटं टँकर आणलं दिलं होतं म्हणून झाड वाढणार आहे का? नाही. झाडीचा एक नैसर्गिक वेग असतो, तसा मुलांच्याही वाढीचा, व्यक्तिमत्व विकासाचा एक वेग असतो. तो जाणून घ्या आणि त्यानुसार वागा. आपण मुलाचे मालक नाही आहोत, त्यामुळे रागवण्याचा प्रयत्न करू नका.
त्यांनी तुम्हाला आईबाप होण्याचे उपकार त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत, त्याविषयी परमेश्वराची कृतज्ञता करा. आणि ज्यांच्या जीवनामध्ये हे आपत्य सुख नाही त्यांना विचारा काय असतं आई वडील असण्याचं महत्व. त्यामुळे मुलांचे मालक म्हणून नव्हे तर सुजान पालक, केवळ पालक नाही आजपासून सुजान पालक म्हणून तुम्ही निरीक्षण ठेवता, हे मला महत्वाचं वाटतं. आई आणि वडील या दोघांची भूमिका महत्वाची. जर आपल्यात जरी आपले झाला भांडण झाले पण मुलांवर त्याचा परिणाम होता आला नाही पाहिजे. आपल्या मुलांवर आपल्या वर्तनाचा फरक पडतो हे लक्षात घ्या. मुलांना सुविधा द्या पण सवय लावू नका. आपल्या एक कुटुंब म्हणून मुलांशी सर्वांशी संवाद साधा. मुलांना आपली परिस्थिती आणि वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट मुलांनी करू नये असं म्हणू नये. होईल कसं काय होईल हे सांगण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या मनासारखं वाग, मुलांच्या कलेने घ्यावं, मुलांचं मन दुखवू नका, त्यांच्याशी नाटकी नका वागू, थेरोटिकल नका वागू, वास्तवात तुम्ही जसे आहात तसं वागण्याचा प्रयत्न करा. ते 50 वर्षांपूर्वी आपले वडीलधारी माणसं आले तर आपण घाबरायचं, लांब पडायचे. हल्ली ठीक आहे, हल्लीचा काळ बदललाय, ती अपेक्षा नाहीये. मुलं आई वडिलांकडे प्रेमाने जातात, पण त्यांना आजच्या काळात इतकं पण फ्री माइंड वागू नका. अरे पप्पा तू आला का वगैरे, ते डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही, वृद्धाश्रमाशिवाय तर पाठवल्याशिवाय काही राहणार नाही, आणि डस्टबिन सारखा कचरा कोपरा केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोन्हींचा समन्वय साधणं महत्वाचं आहे. वेळ कमी आहे मला कल्पना आहे, परंतु तुमच्यासाठी महत्वाची 5 मिनिटातली मी एक गोष्टी सांगतोय. बोर झालेलं नाहीये ना कोणाला सर? हे पहा, दृश्यम नावाचा एक हिंदी चित्रपट आहे, त्यामध्ये लिहिलंय अपने फॅमिली के अलावा आदमी के लिए कुछ भी बड़ा नहीं होता है. आणि वस्तुस्थिती आपली फॅमिली आपल्या मुलांशिवाय जीवनामध्ये काही मोठं नसतं. मग आपल्या जीवनात आपल्या मुलांशिवाय जर काही मोठं नसेल तर त्यांच्यासाठी आपण खोटं वागायचं आजपासून सोडून द्या. तुम्ही खरं वागताय, परंतु हे लेक्चर ऐकल्यावर आतापर्यंत तुम्ही खोटं वागताय हे मान्य करा. एका चांगल्या भावनेतनं बोलतो, कारण आतापर्यंत तुम्ही पालक होता, पण आजपासून सुजान पालक आहात. तुम्ही पालकत्व म्हणून खोटं वागत होते, चुकीचं वागत होते असं समजा, भास करा, परंतु सुजान पालकत्व म्हणून हे निरीक्षण स्थळ तुम्ही जरूर मनावर घ्या असं मला या ठिकाणी वाटतं. हे पहा, वैद्यक शास्त्रात असं सांगतात, वैद्यक शास्त्रात ज्यावेळेस माणूस डॉक्टर होतो त्याला 2 गोष्टी आवर्जून सांगितले जातात. एखाद्या पुरुष डॉक्टरने चिकित्सा करताना महिलेला जर स्पर्श केला कुठल्याही अंगाला, तर त्या मातेला, त्या भगिनीला, एका लेकीला आपल्या बापाने स्पर्श केला पाहिजे, केलाय असं वाटलं पाहिजे, ही तिला जाणीव होणं म्हणजे तुम्ही खरे डॉक्टर. तद्वतच असंही सांगितलेलं आहे, एका चांगला डॉक्टर तोच असतो जो रुग्णाला आपल्या मुलासारखा वागवत असतो. त्यामुळे डॉक्टर कसा व्हावा तर तो मुलासारखा रुग्णाबरोबर वागावा असं उदाहरण जागतिक स्तरावर दिलं जातं. तर आपण आपल्या मुलाच्या जीवनात त्याच्या सवयींचे डॉक्टर होत असताना किती चांगल्या प्रकारे हे केलं पाहिजे, नाही तर ऑपरेशन होणारच आहे आणि ते चुकीच्याच ठिकाणी होणार आहे, हे लक्षात घ्या. हे मला महत्वाचं वाटतं. मुलांची शाळा, मुलांचं ट्युशन, मुलांची आवाजाई, एकंदरीत जे काय या गोष्टींकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे पहा, माणसाला स्तुती आवडते, माणसाच्या डीएनए मध्ये स्तुती. माझी कोणी प्रशंसा केली, तुमची कोणी प्रशंसा केली आहे तर कुणाला आवडत नाही. हाच डीएनए आपल्या मुलांमध्ये पण असतो. मुलांना राग, द्वेष, आरडाओरडा नाही आवडतो, मुलांना स्तुती आवडते. जे काही सांगण्याचं, शिकवण्याचं स्तुती करून, अरे बाळा हे छान आहे, अरे वा काय छान. मुलांना स्टार द्या, मुलांना काही गिफ्ट द्या, बाळा तू हे केलं तर ते. मुलांना बचतीची सवय लावा, किंवा हे केलं तर तुला इतके पैसे, इतके हे ते. तर मुलं त्यामधनं आहेत ना बऱ्याचशा काही गोष्टी शिकू शकतात असं मला या ठिकाणी वाटतं. एक उदाहरण देतो छोटस. एक मुलगी वडिलांनी आणलेला एक छोटा घोडा असते, खेळत असते, नवीन तिचा ड्रेस, तिचा वाढदिवस असतो, घोडा खेळत असते. पटकनी त्या घोड्याच्या तिथं लाकडी घोडा असतो, खिळा असतो, ते लागतो, तिचा टॉप फुटतो. पटकनी ते वडील जरा प्रेम असतं पण रागीट असतात, तुझी लायकीच नाही ग, एवढा चांगला ड्रेस आणलाय आणि एवढा महागडा ड्रेस आणि तो फाडून टाकला. मुलीवर तेच परिणाम. पण नंतर चल बाळा तिचा वाढदिवस, आई म्हणते कशाला रागवता वगैरे. मग काय होतं, तिच्या डोक्यात तेच राहतं, चुकलं की रागवतात. माझी लायकीच नाही घोडा खेळायची, नवीन ड्रेस सांभाळायची, माझी लायकीच नाही माझा ड्रेस नवीन सांभाळायचं, हे तिच्या डोक्यात राहतं. 3-4 महिन्यांनी येते दिवाळी करताना, फराळ करताना तिच्या आईच्या हातून येणं, नवीन साडी वगैरे असते, लक्ष्मीपूजन झाले, तेल सांडतं, आई गो तेल सांडलं. ती पाहते, तिकडून मुलगी म्हणते आई तुझी लायकीच नाही नवीन साडी सांभाळायची. भाग असा आहे, मुलांवर प्रत्येक गोष्टीचा परिणाम होत असतो, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. सुजान पालकत्वाला पैसे लागत नाही तर विचार लागतो, हे लक्षात ठेवा. आपल्या बालपणीचा काळ वेगळा, ती परिस्थिती वेगळी, आता आपल्या मुलांचा काळ वेगळा आहे, हे लय महत्वाचं. पूर्वी आपले आई वडील आपल्या निकाल, गुणपत्र, रिझल्ट पाहतीलच असं नाही, हल्ली आपण पाहतो. पण ते पाहताना काही असू, आपला मुलगा मार्कवंत नाही झाला तरी चालत, मार्क्स जास्त नाही पडले तरी चालत, मी अतिशय जबाबदारीने बोलतो, आपला मुलगा मार्कवंत नाही झाला तरी चालेल. सुजान पालक तो असतो, तो पाहत असतो की आपला मुलगा गुणवंत झाला पाहिजे, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.
मुलांच्या बाबतीत आई वडिलांनी 100% कॉम्प्रोमाइज केलंच पाहिजे. तो 5 वर्ष ते 15 वर्ष हा त्याच्या आयुष्यातला काळ पुन्हा येणार नाही. उद्या तुमची परिस्थिती बदलेल, खूप पैसा येईल. एक सांगू का, जगातला सर्वात पहिल्या 5 खेळाडूंमध्ये अतिशय मोठं नाव रोनाल्डो. कुणाला माहिती, हात वर का. तर रोनाल्डोला तशी भरपूर मुलं आहेत. तर त्याच्या बाबतीत एक स्टोरी आलेली होती. त्याचा मुलगा बाथरूम मध्ये जाऊन रडत असतो आणि रोनाल्डो म्हणतो, बेटा का. म्हणतात, पप्पा तुम्ही खूप मोठे आहात, अख्खं जग ओळखतं, तुम्ही रोनाल्डोचा मुलगा म्हणून मला शाळेत पण ओळखतात. पण म्हणाले सगळे मुलं मला चिडवतात, पप्पा काय. तो खूप भावुक होतो. रोनाल्डोच्या डोळ्यात पाणी येतं. ते म्हणतात, पप्पा तुम्ही फुटबॉल खेळतात, दररोज फिरता, बऱ्याच बाहेर असतात, दररोज मी तुम्हाला टीव्हीवर पाहतो, तुम्ही मला वेळ देऊ शकत नाही. या जगामध्ये जर आपल्या मुलांना वेळ देत नसाल तर तुम्ही तुमच्यासारखा खूप मोठा गुन्हा आणि द्रोह करत नाही. हे त्याच्या न आलेल्या वडिलांना, आता प्रत्येक पालकांच्या वडील आले तेही सांगा, आयांनी पण ते महत्वाचं आहे. आणि थोडक्यामध्ये मी निरीक्षण सांगतो, मुलांना सांगणं टाळा, तर मुलांची प्रेमाने बोला. मोठ्याचं ऐक असं म्हणू नका. बाळा हे तुला बरं वाटतं का असं विचारण्याचा प्रयत्न. दिलेला होमवर्क तू पूर्ण कर असं म्हणू नका. तर अभ्यास बेटा तू समजून घे असं म्हणण्याचा प्रयत्न करा. तू जास्त बडबड करू नको असं म्हणण्यापेक्षा चल आण बरं आपण याच्यावर चर्चा करू असा विचार करण्याचा प्रयत्न करा. पुस्तकात जसं दिलंय तसंच सांग असं म्हणण्याचा प्रयत्न करू नका. चल बरं तुला तुझ्या शब्दात सांग बरं तुला कसं वाटतंय, जसं दिलंय तसंच लिहून काढ असं म्हणण्यापेक्षा तुझं जरा लिहून दाखवतो का रे बेटा मला, जरा आम्हाला भिवून वाढ असं म्हणण्यापेक्षा बाळा तुझं काम जर योग्य असेल तर तू कुणाला घाबरलं नाही पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करा. सुजाण पालकत्व म्हणजे काय, गप्पा बस सारखे सारखे विचार करू नकोस असं म्हणण्यापेक्षा बाळा तुझी शंका काय सांग बरं मी प्रयत्न करते. लहानांनी मोठ्यांचं ऐकायचं असा उपदेश देऊ नका. बाळ तुझी मतं काय ती मला सांगतोस का, बाळा तुला यश मिळालंच पाहिजे हे सांगण्यापेक्षा बाळ मला माहिती आहे माझा भाव 100% प्रयत्न करणार आणि त्याच्या 100% पर्यंत यश त्याच्या चरणांची धुळधाळ घेण्यास शाळू पहा गोष्टी त्याच आहेत. सुजाण पालकत्वाच्या चष्म्यातून नजरेत काय सांगायचं हे मी सहमत खूप थोडक्यात सांगतो. मुलांचा आहार महत्वाचा आहे, त्या आहाराकडे जरूर लक्ष द्या. सारखं लेज सारखे रेडीमेड वस्तूंपेक्षा तुम्ही डाळी असतील, मुरमुरे असतील, खारका असतील, चॉकलेट कमी करा, खारका द्या, ड्रायफ्रुट्स द्या किंवा सुंदर असे काही स्वस्तातले पण काही मार्ग आहे तो प्रयत्न करा. परीक्षेच्या समयी मुलं आजारी पडतात त्यातलं एक महत्वाचं कारण आहे मुलांचा आत्मविश्वास कमी पडलेला असतो. मुलं आजारी पडण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या आजारी होतात बरं बाबा. आणि आपण दुर्दैवाने ठीक आहे आता लहान नाही परीक्षेत गेला तर चालतं, शाळा चांगली असते समजून घेतील, पण मुलं आजारी का पडतात, मुलांचा आत्मविश्वास ढळलेला असतो. इथून पुढे लक्षात घ्या सुजाण पालक आपली मुलं परीक्षेच्या वेळेस हसली पाहिजेत, आत्मविश्वासाने भरली पाहिजेत, ती आजारी नाही पाडली पाहिजेत. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे मुलांकडे, हे मला महत्वाचं वाटतं. गुड बॉय बॅड बॉय आपण म्हणतो, सतत मुलांना गुड बॉय बॅड हॅबिट्स याच्या बाबतीत तुलना चांगल्या अर्थाने सांगण्याचा प्रयत्न करा. मुलांना स्टार द्या, गुड बॉय सारखं वागायला सांगा, हे महत्वाचं वाटतं. आणि हे पहा घरी स्वतः काय हे पहा मुलांनी उठल्यावर आपल्याला वाटतं चादर आणि त्यांची एकंदरीत उशी वगैरे घ्यावी. सुरुवातीला आठवडाभर बेटा बघ मी काय करतो, बघ मी काय करते, तुम्ही घ्या ना, तुम्ही करा, आवरून दाखवा. मुलांनी 4थ्या दिवशी नाही केलं तर मला बोला. स्वतः पण थोडेसे काही बदल जाणीवपूर्वक आणा. हे पहा हे घर मंदिर आहे, घर हे संस्कारांचं मंदिर आहे, ह्या भावनेने तुम्ही घरात वागायला प्रयत्न करा. मुलांमध्ये बदल झाल्याशिवाय महत्वाचं नाही. आणि तुम्हाला तुमच्या मुलाला काय बनवायचंय त्यानुसार तुमचं वर्तन असलं पाहिजे हेही मला महत्वाचं वाटतं. मुलांना त्यांची चूक सांगू नका, मुलांना कसं बरोबर आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. तुमची दिनचर्या रोजची तुमची स्वतःची, नाही तर आपणच जर सूर्यवंशी असो ती मुलं पण मग सुट्टीच्या दिवशी पण दुपारच उठायला पाहणार ना. त्यामुळे आपली दिनचर्या जर चांगली असेल, आपण कसं वागतो त्यावरही मुलांचा बराचसा प्रभाव पडत असतो. आणि मुलांना सॉरी बोलो ये ना बोलो, मुलांना आप सोचो हे म्हणण्याचा आपला प्रयत्न झाला पाहिजे. त्यांच्याबरोबर डिलिंग करू नका, त्यांच्याबरोबर तुम्ही फिलिंग करा. मुलांच्या बरोबर आहे ना तुम्ही फ्रुटफुल अपेक्षा नका करू, तुमच्या रूटफुल अपेक्षा आणि मार्ग आहे का तो प्रयत्न करा. मुलांना वृत्तपत्रांची आवड निर्माण करा. मुलांसाठी तुम्ही आहे ना सफलतेचा एक घरात स्कोर बोर्ड करा. हा बेटा आज तू उठला मार्क करा. घरामध्ये आपण आणतोच तक्ता, अरे बेटा आज तू नम्रतेने वागला, आई बाप्पांशी चांगला वागला, अरे वा अभ्यास केला, असं रोज करा. मुलांना खेळायला आवडतं, मुलांमधला बदल जर पाहिजे ना, तुमच्या घरात प्रत्येकाच्या इथे एक बोर्ड असतोच, आणतोच आपण, तर तुम्ही एक प्रयत्न करा सफलतेचा स्कोर बोर्ड. बघा आज हे बघा ते मुलांना आवडतं, मुलं 3-4 दिवसापासून खेळायला प्रयत्न करतील. बघा हे महत्वाचं आहे. मुलांना बचतीची आवड देण्याचा प्रयत्न करा. पहा शेवटी मी एक मंत्र सांगतो, मेहनत ज्यादा खुद से वादा. म्हणा मेहनत ज्यादा
हात वर करून असं जोशपूर्ण व्याख्यान आहे. बोला, 3च मंत्र आहे. मेहनत ज्यादा, आवाज जोरात नाही आला. मेहनत ज्यादा, मेहनत ज्यादा, खुद से वादा, खुद से वादा, खुद से वादा, मजबूत इरादा. हे बा, खुद से वादा, मेहनत ज्यादा आणि मजबूत इरादा असेल तर तुम्ही सुजाण पालक हे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी मी एक सांगेन, हिमनग असतं ना, खाली बघा खूप मोठा बर्फ असतो, वरती थोडस. मुलांच्या चुका हिमनगासारख्या असतात आणि खाली खूप मोठं अस्तित्व असतं. तसं मुलांच्या हृदयात पण तुमच्याविषयी प्रचंड तुमच्या अपेक्षेपेक्षा प्रेम असतं. त्याचे ते भुकेले असतात, संवादाच्या भुकेलेचे त्यांना अपेक्षा असते. त्याकडे तुम्ही लक्ष द्या, हे मला महत्वाचं वाटतं. आणि एक सांगू का, अतिशय महत्वाचं, कानाच्या आळीतून मळाच्या पाळीमध्ये हा शब्द ठेवा. मुलांचे ना घरामध्ये तुम्ही सुजाण पालक, हा मुलांचा घरामध्ये शिक्षक नसतो. मुलांचा तुम्ही शिक्षक होण्याचा प्रयत्न करू नका. कारण ऑलरेडी समर ज्योतीमधनं शिक्षकांच्या तावडीत ते आलेले असतात, परत इथे शिक्षक. मुलांची आहे ना तुम्ही पालक म्हणून नव्हे, एक मित्र म्हणून सुजाण पालक होण्याचा प्रयत्न करा. आणि एक लक्षात ठेवा, या भारतामध्ये एका सर्वे मध्ये, भारताभरात एवढा मोठा देश आहे आपला, सरासरी 31 मुलं दर दिवसाला ताणतणावाखाली आत्महत्येच्या प्रयत्नात असतात किंवा करतात, सरासरी दिवसाला. आणि हे प्रमाण वाढलेली जुनी आकडेवारी सांगतो. मग एक लक्षात घ्या, मुलांमागे ताणतणाव किती असतो. आपल्या स्वप्नांची त्यांच्याकडे पराकाष्ठा पाठलाग करायची ठेवा, पण अपेक्षांचं ओझं लादू नका, हे मला या ठिकाणी महत्वाचं असतं. आणि माझा शेवट एका गोष्टीने करतो. एक मुलगा असतो, त्याला 1दा 2दा 3दा चोरीच्या निमित्ताने पकडतात. 1दा 2दा 3दा चोरीच्या निमित्ताने पकडतात, पण दरवेळेस त्याचं वय 18 असतं म्हणून त्याला सोडून देतात. 18 वय त्याला पकडू शकत नाही, छोटी मोठी गुन्हे होतात. त्याचा बरोबर 18 वय पूर्ण होतं, 19 सुरू नाही झालं की आठवड्याभरात शेवटी त्याच्या रक्तातच त्याची सवय, तो पुन्हा गुन्हा करतो, त्याला पकडतात. जेल म्हणतात, बाळा तू लहान असताना मी जेल होतो, आता नुकताच तू ताजा 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आता परत चुकला, ह्यावेळेस तुला मी चांगली शिक्षा देणार आहे. मग त्याला शिक्षा देतात. मग तो म्हणतो, माझी एकच विनंती जज साहेब, मला माझ्या आईला भेटायचं आहे. आणि त्याच्या आई बाहेर असते, तिला बोलवतात. जज म्हणतात, ठीक आहे, तुला वेळ तशी देता येणार नाही, पण तुला माझ्या समोर भेटावं लागेल. आता ही गोष्ट आहे, गोष्टीच्या पद्धतीने सांगतो आणि वेळ कमी आहे. तर तो त्याच्या आईकडे जातो, हंबरट्याने रडतो आणि आईला म्हणतो, इथून पुढे मला तुझं तोंड दाखवू नको. ते जज म्हणतात, असं का बोललं. मग त्याला आणतो, ते जेलमध्ये आणतात आणि तो म्हणतो, मी जेव्हा लहानपणी ना एक पेन्सिल चोरली होती, त्यावेळेस माझ्या आईने मी पेन्सिल चोरल्याबद्दल मला रागवलं नाही, जाऊ दे आणली म्हणून सोडून दिलं. त्यावेळेस जर मी पेन्सिल चोरली असती आणि माझ्या आईने जर मला मारलं असतं, कदाचित मी आज या ठिकाणी असं नसतो. त्यानंतर मी थोडं मोठा व्हायला लागलो, मी भांडलो मित्रांशी. माझी आई म्हणली, वा वा, हो ऐकलं का त्याने, टोमणा टाकला, ठोकं दिलं, फाईट केली वगैरे, माझा बाळ आहे. पण माझ्या आईने माझ्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं. त्या दिवशी माझ्या आईने मलाच ठोकलं असतं, मलाच मारलं असतं, मलाच तुडवलं असतं, मलाच जर हाणला असता तर कदाचित मी भांडणं करायला शिकलो नसतो. नंतर अनावधानाने मी पेन्सिल चोरली, भांडणं केली, नंतर माझ्याकडून चोरी झाली 8वी 9वीला असताना. त्यावेळेस माझ्या आईने माझ्या चोरीकडे दुर्लक्ष केलं, जाऊ दे होते म्हणून. आणि कदाचित आज माझ्याकडून या चोरीची अवस्था घडल्या नसतात. मित्रांनो, आई असो का वडील असो, त्यांनी आपल्या प्रत्येक मुलाच्या गोष्टीबद्दल ते प्रतिनिधित्व असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे जर आपल्याला कळलं तर सुजाण पालकत्व ह्या सेशनचे, ह्या सत्राची यशस्वी सांगता झाली, हे मी या ठिकाणी आनंदाने सांगू शकतो. एका जोरदार टाळ्या उभ्या राहून या समर्थ ज्योतीसाठी जोरदार टाळ्या वाजवत त्यांनी या ठिकाणी बोलवलं, सांगितलं, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता एक शेवटचा, आपण या म्हाळुंगे इंगळे गावात आहे. त्या गावाचं नाव नुसतं म्हाळुंगे नाहीये, लक्षात घ्या, त्या गावाचं नाव म्हाळुंगे इंगळे आहे. इथला इतिहास समजून घ्या आणि तुम्ही कुठल्या गावामध्ये